गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आजचा दिवस आहे ना मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे महालक्ष्मी व्रत। बघा, प्रत्येक घराघरामध्ये हा मार्गशीर्ष गुरुवार पुजलेला आहे, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला वाटतं ना की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळावा। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर तुम्ही वर्षातून येणारा हा एक महिना आहे आणि त्यातील हे 4 गुरुवार जर तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणार असतील, मग बाकीचे दिवस आपण काय वाईट वागायचं का बरं? हे 4 गुरुवारांमध्ये एवढी शक्ती आहे का की आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर आयुष्य बदलायचं असेल ना तर ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेशिवाय मनुष्याला पर्याय नाही। आजपर्यंत बघा, प्रत्येक स्त्रीनं गुरुवार पूजलेले आहेत, प्रत्येक स्त्रीनं हे महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतलेले आहेत, पण तरीसुद्धा तुमचं जीवन बदललेलं आहे का अजूनपर्यंत? तुम्ही विचार करा। दरवर्षी मार्गशीर्ष गुरुवार येतात, दरवर्षी आपण त्या सर्व पूजाविधी करत असतो, उपवास तपास करत असतो, पण आपले दिवस अजून बदललेले आहेत का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या पूर्ण विश्वामध्ये दत्तगुरूसारखी देवता नाही, जिथे सर्व काही तुम्हाला मिळेल। हा दत्तगुरूंचा चमत्कार आहे ना। जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून दत्तगुरूंची जर उपासना केली ना तर तुम्हाला 21 दिवसाच्या आतमध्ये साक्षात्कार घडणार आहे। आणि हा साक्षात्कार इथे काहीच लपवलेलं जात नाही, तुम्ही स्वतः करून बघा। तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर दत्तगुरूंचा धावा करा, तुमच्या हाकेला धावल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये नुसती लक्ष्मी प्राप्ती आपल्याला करून भागणार आहे का बरं? लक्ष्मीच्या सोबत भगवंत नसला तर आपल्या जीवनामध्ये समाधान राहील का बरं? बघा, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, एवढा पैसा आहे की घरामध्ये ठेवायला जागा नाही, पण घरामध्ये मुलगीच आजारी पडते, मुलगाच आजारी पडतो, आपली पत्नीच आजारी पडते, आपल्या आईवडील आजारी पडतात। म्हणजे पैसा भरपूर आहे, पण त्या पैशामध्ये आपल्या घरामध्ये समाधान होत नाही, आपल्या त्या पैशाचा सुखामध्ये रूपांतर होत नाही। मग त्या पैशाचा काही फायदा आहे का? त्या लक्ष्मीचा काही फायदा आहे का बरं? बघा, तुम्ही विचार करा। आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण आपल्या पत्नीसाठी आपल्याला रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, तिची देखभाल करावी लागते। म्हणजे ज्या पैशानं आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये सुख निर्माण होत नसेल, मग त्या पैशाचा काय करायचं आहे बरं? आणि मनुष्य इथेच चुकतो। बघा, आपण बघा, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मी हे मार्गशीर्ष गुरुवार केले ना की मी भरपूर धनवान बनेल, माझ्या जीवनामध्ये पैसाच पैसा येईल। पण असं कधी घडतं का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कर्मामध्ये राहायला हवं। पहिली सुरुवात कधीपासून होते बरं? पहिली सुरुवात मनुष्याचे कर्मापासून अगोदर सुरुवात करा। ही भक्तिमय वातावरणाची सुरुवात आहे ना। जर तुम्हाला सुखाकडे प्रवेश करायचा असेल, समाधानामध्ये जीवन जगायचं असेल, तर पहिली गोष्ट येते ते म्हणजे कर्म। आपल्याला पूर्ण कर्मामध्ये राहायला हवं। कर्म झाल्यानंतर दुसरी गोष्ट येते ते मानवता। मानवता हा धर्म आहे ना, तो प्रत्येकाने जपला पाहिजे। जरा आपल्या शेजारी पाजारी आपण जर नावडते असू, आपल्या असण्याचा आणि नसण्याचा कोणालाही काही फरक पडत नसेल,
तर हे जीवन जगण्याचा काय अर्थ आहे बरं? माणसात आपण माणूसच बघत नसू तर आपल्या जीवनाचा काही अर्थ आहे का? मनुष्याने माणसामध्ये राहणं हेच खरं देवत्व आहे ना, नाहीतर नुसता अलिप्त राहून त्या जगण्याचा काही अर्थ आहे का? काहीच नाही. आणि हे मार्गशीर्ष गुरुवार आहेत ना, हे 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 महालक्ष्मीचे व्रत आहेत, ही उपासना आहे, हे रोज आपल्या जीवनामध्ये जेव्हा घडेल ना, तेव्हा खरा महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे, तेव्हा खरा भगवंताचा आशीर्वाद लाभणार आहे. आता इथे कोणी म्हणेल की मग आम्ही दरवर्षी हे मार्गशीर्ष गुरुवार करतो म्हणजे आम्ही चुकीचे आहोत का? अजिबात नाही. जिथे जिथे धर्माचं कार्य होतं, जिथे जिथे भगवंताचं कार्य होतं ना, ते सर्व महान असतं. मनुष्याने नक्कीच करायला हवं, कारण या भगवंताच्या कार्यानं आहे ना, मनुष्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण होत असतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताचं कार्य व्हायलाच हवं ना. पण जे आपण वर्षातून एकदा करत असू, पण रोज आपल्या जीवनामध्ये कर्माने हे कार्य होईल ना, तेव्हाच हे कार्य तुमचं सिद्धीस लागेल. जर तुम्ही वर्ष आल्यानंतर जर महालक्ष्मीची तुम्ही आठवण करत असाल, जर तुम्ही वर्ष आल्यानंतर तुम्ही 1 महिना कर्माने राहत असाल, तर भगवंताची तुमच्यावर कृपा होणार आहे का बरं? कधीच होणार नाही. बघा, आपण महालक्ष्मीची कथासुद्धा ऐकलेली असेल आणि आजचा हा शेवटचा गुरुवार आणि या गुरुवारी ही महालक्ष्मीची कथा आहे ना, ती प्रत्येकानं श्रवण करायला हवी. ती कथा मनुष्याला काय सांगते बरं? की तुमच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आहे ना, ते दारिद्र्य कशामुळं आहे? हे दारिद्र्य आहे ते आपल्या कर्मामुळं आहे. जर तुमचे कर्मच जर श्रेष्ठ असतील ना, तर तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य कधीच राहणार नाही. आपला सामान्य मनुष्य आहे, तो दारिद्र्य कशाला म्हणतो बरं? माझ्याकडे पैसा कमी आहे म्हणून मी दरिद्री आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये समाधान नाही. पण हे खरं आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून बघा, आपण अगोदर आज महालक्ष्मीचा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार हा शेवटचा आहे ना, हा शेवटच्या गुरुवारी आपण ही कथासुद्धा श्रवण करणं गरजेचं आहे. या कथेमधून आपल्या जीवनामध्ये पुण्य मिळत असतं. म्हणून बघा, एका राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो अतिशय शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. बघा, तो एवढा महान होता ना की 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचं ज्ञान त्याला होतं. अशा त्या राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिष्ठित सुद्धा होती ना. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या होती. राजा राणीनं कन्येचं नाव श्यामबाळा ठेवलेलं होतं. एकदा देवीच्या मनामध्ये आलं, आपण राज्याच्या राजप्रसादासाठी राहावं. त्यानं राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबीकडे राहिलं तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र ल्याली, त्या आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिनं म्हातारीला विचारलं, कोण आहेस बाई तू? कुठून आली आहेस तू? काय काम काढलंस का? तुझं नाव काय? तुझं गाव काय? काय हवं हे तुला बरं? म्हातारीचं रूप घेतलेली ती स्त्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमळाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेली आहे. कुठे आहे ती तुझी राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालामध्ये आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ थांब, या आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती आणि ती वेश्या फार गरीब होता. त्यावरून दोघांची नेहमी भांडणं होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून
एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलामध्ये उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. ती तिला ऐश्वर्य, सुख, संपत्ती या सर्व देणाऱ्या श्री महालक्ष्मीची या व्रताची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे तिनं ते व्रत केलं. तिच्या व्रतानं महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संपत्ती समृद्धीने भरलं. तिच्या जीवनामध्ये आनंद भरून आला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळं ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकामध्ये वैभवामध्ये राहिली. या जन्मी त्यांना या जन्म राजकुळामध्ये झाला आहे आणि देवीच्या कृपेनं ती आता राणी पदावर बसलेली आहे. म्हातारीचं बोलणं ऐकून दासीच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. तिनं म्हातारीला पाणी दिलं, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही. म्हातारीनं दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी बघा त्या महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आली आहेस बरं, जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मीच होती ना, हे राणीला कळालं नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथं न थांबता स्वस्थायी जाण्याचं ठरवलं. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार. तोच एक मुलगी लगबगीनं बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाळा. तिनं येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी तू रागावू नकोस, माझी आई चुकली आहे, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचं ते बोलणं ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिनं श्याम बाळाला म्हणजे त्या मुलीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला तो गुरुवार होता. पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्याम बाळानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे ते महालक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केलं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं. लवकरच श्याम बाळाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या माळाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचं राज्य गेलं. त्यांचं सगळं वैभव ऐश्वर सर्व लयास गेलं. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदललेली होती. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत सुद्धा होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावं. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यामध्ये आला. चालून चालून तो खूप दमलेला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला ओळखलं आणि दासी धावत धावत महालामध्ये गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबाळालाही समजलं. श्यामबाळा आणि माळाधरानं रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानामध्ये राजवाड्यामध्ये आणलं आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यामध्ये राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्यानं तसं सांगितलं. जावयानं संमतीसुद्धा दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम बाळानं एका हंडा भरून धन पित्याला दिलं. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला.
मुळीनं धनानं भरलेला हंडा दिला आहे. ते ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईनं तिनं हंड्यावरचे झाकण काढलं. आत पाहते तर काय, हांड्यात धन नव्हतं, होते ते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेनं त्या हांड्यातल्या धनाचे कोळसे झालेले होते. चंद्रिकेनं कपाळावर हात मारला आणि भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते आणि सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव आहे ना तो मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनाती लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरत चंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाळा त्या व्रताचं उद्यापन करत होती. श्यामबाळानं आईकडून महालक्ष्मी व्रत करवून घेतलं. 4 दिवस मुलीकडे राहून सुरत चंद्रिका परत आपल्या गावामध्ये आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळं काही दिवसातच त्यांना त्यांचं पूर्वीचं वैभव परत मिळालं, राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाळा माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाळेनं कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनामध्ये होता. त्यामुळं श्यामबाळेचं व्हावं तसं स्वागत कुणी केलं नाही. राणीनं एक प्रकारे तिचा अपमानच केला होता ना, पण श्यामबाळेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला, त्यात मीठ भरलं व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यानंतर माळाधरानं श्यामबाळेला विचारलं, माहेराहून काय आणलंस बरं? श्यामबाळेनं बरोबर आणलेल्या हांड्यांकडे बोट दाखवलं. माळाधारानं झाकण काढून आत पाहिलं तर हांड्याचे मिठाचे कडे. म्हणजे माळाधारानं चकित होत पत्नीला विचारलं, हे काय, या मिठाचा काय उपयोग बरं? श्यामबाळा म्हणाली, थोडं थांबा म्हणजे तुम्हाला कळेलच. त्या दिवशी श्यामबाळ्यानं कुठल्याच पदार्थात मीठ घातलं नाही. सगळेच पदार्थ आळले. माळाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागलं. मग श्यामबाळानं पाण्यात थोडं मीठ वाढलं. अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. म्हणजे श्यामबाळा पतीला म्हणाली. माळाधरालाही तिचं म्हणणं पटलं. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत आहे ना ते श्रद्धेनं मनोभावाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होणार आहे. म्हणजे पण या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? हे महालक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे ना, पण त्यासाठी आपण जर पूर्ण वर्ष अवगुणी राहत असू, आपले कर्मश्रेष्ठ नसतील, मग या 4 गुरुवारांमध्ये काही चमत्कार घडणार आहे का? अजिबात घडणार नाही. जर या खोट्या समजुतीमध्ये तुम्ही असाल ना तर तुम्ही खूप चुकीचे आहात. तुम्ही खऱ्या भक्ती मार्गामध्ये जात नाही. ही कथा आपल्याला काय शिकवते बरं? ही महालक्ष्मीची कथा आपल्याला काय शिकवते? हे मार्गशीर्ष गुरुवारा मनुष्याला काय सांगतात बरं? की किती जरी श्रीमंती आली ना तरीसुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमानं आपलं मनन चिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण घ्यावं, म्हणजे भगवंत सदैव तुमच्या पाठीशी राहील. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंत असेल ना तेव्हा लक्ष्मीची कधी कमी होईल का बरं? कधीच कमी होणार नाही. पण मनुष्य विसरतो काय बरं? मनुष्य एक गोष्ट विसरलेला आहे, त्याला भगवंताची भक्ती नको आहे. आणि तो महालक्ष्मीची जरी हे आता ह्या स्त्रिया करत आहेत ना, हे जे मार्गशीर्ष गुरुवार करत आहेत ते कशासाठी करत आहेत बरं? कारण लक्ष्मी म्हणजे पैसा. माझ्या घरामध्ये पैसा लवकर यावा. पण भगवंताच्या कृपेशिवाय हे होईल का बरं? कधीच होणार नाही. तुम्हाला खरंच चमत्कार हवा असेल ना, तुम्हाला चमत्कार झालेला पाहिजेत असेल तर दत्तगुरूंची उपासना ब्रह्ममुहूर्तावर चालू करा.
बघा 2-2.5 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला चमत्कार झाल्याशिवाय दिसणार नाही. म्हणजे तुमचं सर्व काही बदलून जाईल. ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, तुम्हाला साक्षात दत्तगुरु तुम्हाला पहाटे पहाटे दर्शन देतील. हे आम्ही सुद्धा करून पाहिलं, तुम्ही सुद्धा करून पहा. कारण जेव्हा एखादा सण येतो ना, म्हणजे आता हा मार्गशीर्ष गुरुवार येतो, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचं व्रत आलं की आपण देवीसारखं होऊन जातं. पण ते देवीसारखं एका महिन्यासाठी झालेलं ते शक्य आहे का बरं? कधीच नाही. तुम्ही साक्षात ही स्त्री आहे ना, ती देवीच आहे. तू देवीच आहेस. स्त्रीनं स्त्रीचा अपमान करणं तर तुमच्या घरामध्ये कधी लक्ष्मी स्थिरावेल का बरं? म्हणून स्त्रीनं स्त्रीचा अपमान कधी करू नये. कारण का बरं? कारण स्त्री ही देवी आहे. सासूने सुनेचा अपमान करू नये, सुनेनं सासूचा अपमान करू नये. म्हणजे दोघींनी कसं राहावं बरं? एकानं मुलीसारखं राहावं, एकानं आईसारखं राहावं. पण आपल्या घरामध्ये जोपर्यंत सासू सुनेचं नातं टिकत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कितीही व्रत करा, कितीही महालक्ष्मीचे गुरुवार करा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच स्थिर राहणार नाही. अगोदर बघा, आपल्या सोन्यासारखे सासू सासरे आहेत ना, प्रत्येक सुनेनं त्यांना आपल्या आईवडिलांचा दर्जा द्या. त्यांचं आयुष्य सुखामध्ये ठेवा. लक्ष्मीला बोलवावं लागणार नाही, ती स्वतः तुमच्या घरामध्ये येऊन बसेल. अहो नव्हे तुम्हीच लक्ष्मीचं रूप आहात, पण तुम्ही स्वतःला विसरलेले आहात. म्हणून आपल्या घरामध्ये शांतता टिकवा. आपल्या घरामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. पण आपणच मात्र आपल्या घरामध्ये द्विधावस्था निर्माण करतो. आपणच आपल्या सासू सासऱ्याला बेइज्जत करतो, त्यांना किंमत देत नाही. आणि उलट आपण मार्गशीर्ष गुरुवार पुजतो. मग ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबणार आहे का बरं? कधीच थांबणार नाही. तुम्ही कर्माला महत्त्व द्या. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आईवडिलांना मानता ना, त्याप्रमाणे तुम्ही सासू सासऱ्याला माना. तेव्हा हे व्रत करा आणि तेव्हाच त्याचं फळ मिळणार आहे. हे फळ आहे ना, एवढं तेजानं मिळेल की तुमच्या जीवनामध्ये धनाची कधी कमतरता होणार नाही. आणि जेव्हा भगवंताचा आशीर्वाद असतो ना, तेव्हा भरभरून मिळत असतं. खरंच तुम्हाला वाटत असेल ना की हे व्रत आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करावं, आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण करावं, आपला संसार सुखाचा व्हावा, म्हणून आपल्याला एक गोष्ट करायची आहे. प्रत्येक स्त्रीनं ज्यांचं लग्न झालेलं आहे ना, बघा अशा प्रत्येक स्त्रीनं आपल्या आईवडिलांचा जर बघा आपल्याला आपण सर्वश्रेष्ठ मानत असतो. आपल्या आईवडीलच खरे भगवंत आहेत ना, पण त्याच्यासोबतच ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये आलेले त्यांचे सासू सासरे यांनासुद्धा आईवडिलांचा दर्जा द्या. आपल्यामुळं त्यांची मान उंचावेल ना, असं तुम्ही वागायला सुरुवात करा. जोपर्यंत आपल्या सासू सासऱ्याला आपण आईवडिलांचा दर्जा देत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही मार्गशीर्ष गुरुवार जरी केले ना, किती जरी कथा वाचल्या, किती जरी उपवास तापास केले, तरी एकसुद्धा फळाला लागणार नाही. कारण खरे भगवंत आहेत ना, ते आपल्या घरामध्ये असणारी वयोवृद्ध मंडळी आहे. सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन घेत जा. भगवंताची भक्ती करण्याची काही गरज नाही. हीच खरी भक्ती आहे. कर्माने राहा. भगवंत तुमच्या घरी कधी येऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.